कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सरड्यासारखे रंग बदलतोयस तू. किती किती गाडरडा खोटारडा माणूस आहेस तू. तू तू जेल मध्ये असतोस ना तेच बरं आहे. खोटारडा माणूस. माझ्या नजरेसमोर थांबू नकोस. निघ इथून. टीचर मॅडम, अहो मी लोकांशी खोटं बोलतो. तुम्ही त्या सावताच्या नवऱ्याशी खोटं बोलायला लावलं मला. आणि आता तुम्हीच बोलतायत की मी नाही दिल्या नोटा. बघा दाखलं सरकार, बघा तुम्हीच बघा आता. अधिपती, मी नाही दिले त्याला हे पैसे. तुम्ही मला पैसे दिले होते. मी 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 ते खणात ठेवले होते. तुम्ही म्हटलं होतात की या नोटा बँकेत जमा करा. मी म्हटलं होतं पण मला जमलं नाही. पण ते पैसे मी खणात ठेवलेत. ते असतील ते खणात असतील. या वेगळ्या नोटा आहेत. त्या नोटा असणार आहेत तिकडे खणात. मी का असं करेन तुम्ही सांगा मला. मी जाते. तुम्ही इथे थांबा. मी ते खणातले पैसे घेऊन येते. तुम्ही थांबा, मी आणते. अधिपती, शांत व्हा, चिडू नका. नाही, चिडलेलो नाही मी. तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय हो आम्हाला. नाही ना. जाऊ द्या हो. सुनबाईने आमच्यावर प्रेम करावं अशी आमची काय अपेक्षाच नाही. नात्यांच्या बाबतीत आमच्या पदरी कायम धोंडाच पडलाय. जाऊ द्या, जे काय हाय ते हाय. आम्ही काय त्यांना दोष देत नाही आणि आम्ही रागवलं पण नाही त्यांच्यावर. लहान आहेत त्या. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण लोकांसाठी खड्डा खणायला जातो आणि आपणच त्यात पडतो. तसं झालंय सुनबाईंचं. देव करो आणि त्यांच्या खणात वेगळे पैसे निघो. इथेच ठेवले होते मी. इथेच ठेवले होते. लय वेळ लागला नाही का सुनबाईनं यायला. एवढा उशीर कसा काय झाला. ए चंचे, जा बघ जा, एवढा उशीर का झाला ते. काय रे बजा, हा, हा. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. काय केलं मी थोरलं सरकार. एवढं सगळं झालं तरी थोबाड वर करून विचारतोस वय काय झालं म्हणून. अरे सुनबाईने तुला सांगितलं होतं तर करायचं होतंच नव्ह तसं. तू काय मोठा धर्मराजाचा अवतार आहेस का काय. खरंच बोललं पाहिजे का तुला. तर सांगितलं होतं तुला सुनबाईनी तर करायचं होतंच तसं. आमचं काय, अर्धी लाकडं मशनात गेली पण त्यांचा संसार व्हायचा आहे, लेकरं बाळ व्हायचे. नाहीतरी आम्ही वृद्धाश्रमात जायचं म्हणतच होतो. आता आमच्या सुनबाईंच्या मनात पण तेच होतं. तर तुला एवढा हरिश्चंद्राचा अवतार व्हायची काय गरज होती रे. शोभता काय तुला. थोरलं सरकार, आईची आण घातली ना त्यांनी मला. अरे पण तू बोलायचंच नव. आईची आण घेतली ना आपण खरंच बोलतो. हा ठीक आहे, तोंड मीठ.
बजा खरंच तुला सुनबाईने पैसे दिले ते अहो खरंच टीचर मॅडमनीच आणून दिले पैसे मला. आता याला कोण देणार आहे मला एवढे पैसे आणून? अगं अक्षदा काय झालं अशी का बसलीस खालती चल की. पैसे कुठे आहेत पैसे? नाहीयेत. अगं पैसे नाहीत म्हणजे? नाहीयेत पैसे. मी माझ्या हाताने इथे ठेवले होते पण आता नाहीयेत. मी इथेच ठेवले होते. पैसे नाहीत? अगं अक्षदा तू आता मावशीच्या हातात आयतं पोलीत दिलंस की ग. कसं होणार ग तुझं आता? हे बघ काय खरं काय खोटं मला काही माहित नाही पण आता ह्यो खेळ वेगळं वळण घेणार एवढं नक्की. मी काही खेळ वगैरे केला नाहीये. मला माहितीये मी पैसे इथेच ठेवले होते. माझ्याच हाताने ठेवले होते. कुठे गेले मला माहित नाही. खरंच माहित नाही. बर ठीक आहे जे झालं ते झालं. खालती जाऊन सांग वाट बघते समधी कावा धरणं. हीच संधी आहे मोठा हात मारण्याची मोठा काहीतरी करण्याची. अहो टीचर मॅडमनीच मला पैसे दिले. मी कशाला खोटं बोलू? कळलंच आता कोण खरं आणि कोण खोटं ते. हा सुनबाई रिकाम्या हाती आला तुम्ही. पैसे कुठे आहेत? पैसे नाहीयेत. नाहीत म्हणजे खणामध्ये पैसे नाहीयेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.